राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या. कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून तुरळक ठिकाणी पक्षाने युती केली तर काहींनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला. पक्षाने तिकीट नाही दिले म्हणून अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसून उतरले. फॉर्म भरला, अनेकांनी माघारही घेतली. हे सगळं झाल्यावर प्रत्यक्षात खऱ्याखुऱ्या कुस्तीला सुरुवात झाली. 5 वर्षापेक्षा अधिक काळ्या क्षणाची आतुरतेने वाट पाहणारे कार्यकर्ते जोमाने डोळ्यात तेल घालून प्रचार करू लागले. पण दुधात माशी पाडावी तशी, नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो बरं का, दुधात माशी पाडावी तशी वेळ निवडणूक आयोगाने आणून ठेवली. काही तासावर मतदान असताना चक्क काही ठिकाणची संपूर्ण निवडणूकच पुढे ढकलली. म्हणजेच 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. आता यावर तर कसा भरवसा ठेवावा हेच मुळात मोठं कोड आहे. पण पर्याय नाही. असो, आज आपण लातूर जिल्ह्यातील लांबणीवर टाकलेल्या नगर परिषद निलंगा आणि दुसरी नगरपंचायत असलेला रेणापूरबद्दल बोलणार आहोत. हाय व्होल्टेज आणि फार चर्चेतल्या आणि अस्तित्वाची प्रतिष्ठापनाला लागलेली ही निवडणुका आहेत. तशा तर सगळ्याच असतात, पण त्यातल्या त्यात ह्या थोड्याशा अधिकच आहेत. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय जन्मांतक मराठी. मंडळी, आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहून याला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. तर बघा, सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय हे बघूयात. गाव, शहर किंवा जिल्ह्याच्या स्तरावर स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चालणाऱ्या या स्वायत्त संस्था आहेत. सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या गावात, शहरात आपलेच लोक आपलेच निर्णय घेऊ शकतील यासाठी बनवलेल्या स्वतंत्र शासकीय यंत्रणेला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. म्हणजेच भारतात 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे या सगळ्या ह्या गोष्टींना जे आहे ते घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. मंडळी, आता बघा, आपण मूळ मुद्द्यावर येऊयात. आता मूळ मुद्दा असा आहे की 5 ते 6 वर्षापेक्षा अधिक काळ या निवडणुका रखडल्या होत्या. मग रिझर्वेशन असेल, आरक्षण असेल, 50% मर्यादा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी कारणीभूत आहेत. हे कसं बसं मिटरलं असताना अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 2 डिसेंबरला होणार होतं. मग म्हणाला, आता काय झालं? तुम्ही म्हणाल की निवडणूक तर झाली ना, आणि झालीच असेल ना, पण झाली हो, पण ती अपुरी झाली. त्याचं असं झालं की लोक अर्ज छाननीनंतर, म्हणजे काही लोक अर्ज छाननीनंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात गेले. मग काय, कोर्टाच्या सुनावण्या, निकाल, चिन्ह वाटप या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोडं निवडणूक आयोगाच्या लक्षात, म्हणजे उशिरा लक्षात आल्या. आणि काही तासावर मतदान असताना चक्क अनेक ठिकाणच्या, त्यात रेणापूर नगरपंचायत असेल आणि निलंगा नगर परिषद सहित लांबणीवर घातल्या आहे जी निवडणुका. त्यामुळे अनेकांचा जो आहे तो अक्षरशः भरमनिरास झालेला आहे. मंडळी, पण लातूर जिल्ह्यातील या निवडणुका फार चर्चेत आहेत. याचं कारण काय तर 2 निवडणुकीत बघा, निलंगा वर्सेस बाभळगाव, म्हणजेच अमित देशमुख वर्सेस संभाजी पाटील निलंगेकर, आणि रेणापूरमध्ये कसं आहे, माजी आमदार धीरज देशमुख वर्सेस विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड, अशी ही निवडणूक आहे. असं परसेप्शन जे आहे ते तयार झालं. याने त्यांनी तळ ठोकून प्रचार करायला सुरुवात केली. एवढा जोरात प्रचार कदाचित मी मागील कुठल्या निवडणुकीमध्ये पाहिला असं मला वाटत नाही. इथं फक्त कार्यकर्त्यांचे एकमेकांचे कपडे फाडायचं बाकी होतं. मी सध्या हे रेणापूर नगरपंचायतीबद्दल बोलतोय. निलंग्यावर याच्यानंतर बोलूयात. बरं, मी कुठपर्यंत आलतो? कपडे फाडेपर्यंत. तर बघा, रेणापूर नगरपंचायतीची ही दुसरी निवडणूक आहे. पहिल्यांदा भाजपनं झेंडा फडकावला. त्यावेळी रमेश आप्पा हे आमदार नव्हते. धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार होते. तरीसुद्धा भाजपनं सत्ता काबीज केली होती. यावेळी मात्र उलट आहे. आता आमदार रमेश आप्पा कराड आहेत. त्यामुळे यावेळी निश्चितच भाजप रेणापूर नगरपंचायतीवर झेंडा फडकावणार असा विश्वास, नाहीतर अतिविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. पण दुसरीकडे आपली लातूर ग्रामीणची सीट गेल्याने माजी आमदारांनी मात्र ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ, विश्वास देऊन काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत रेणापूर नगरपंचायतीमध्ये आपलं वर्चस्व दाखवायचं आहे असं चित्र या प्रचारादरम्यान दाखवलं. आप्पांनी तर काय सांगायची गोष्टच नाही, निवडणूकच जिंकली असं चित्र निर्माण केलंय. पण सगळं असताना, प्रचार तापला असताना, खर्च होत असताना, मतदानाला फक्त 1 दिवस बाकी असताना
टांगा पलटी आणि घोडे फरार झाल्यासारखी निवडणूकच लांबणीवर गेली आहे. थांबा जरा. अजून रेणापूर नगरपंचायतीत या निवडणुकीत चर्चेत काय आलं तर बघा, मवियातील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी पूर्ण ताकद लावून सगळ्या प्रभागात नगराध्यक्षपदासहित सगळे उमेदवार दिले. प्रचारही पक्षाच्या तोडीस केला आणि असं असताना ही सगळी निवडणूक आहे ती लांबणीवर गेली. निवडणुकीची ही कहाणी मंडळी आपला आता ही जसं निवडणूक लांबणीवर गेली हा आपला व्हिडिओ पण लांबणीला जातो असं मला वाटतंय. आता निलंग्याची तर फार वेगळीच कहाणी आहे, ते पुढच्या भागात बघूयात. जर मंडळी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, ही निवडणूक का लांबणीवर गेली किंवा कारणं काय असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.